आणि आजही खासदाराच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकामी राहतात. हे कष्टाचं काम असतं. एकही केंद्रीय प्रकल्प मागच्या 1 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आला. नगर शहरामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये एक तरी विकास कामाचं नारळ फुटलं. माझी चूक एवढीच झाली की जे लोक 40 वर्षापासून अंधारात होते त्यांना मी उजेडात आणायचा प्रयत्न केला. जे लोक 40 वर्षापासून प्रकल्पांच्या प्रतीक्षेत होते ते प्रकल्प मी वेळे अगोदर पूर्ण केले. आणि मला हे माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मी आजही करत राहणार. मी थांबणार नाही. मी या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं अविरत आयुष्य खर्च करायला तयार आहे आणि ते खर्च करून तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मताने परत खासदार होणार हा शब्द तुम्हाला मी देतो. आपण ना कुठं गेलोय ना कुठं पळून जाणार. ठामपणे